कच्ची पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम मला वाटतं किती 19 वर्ष झाले, बरोबर आहे. 19 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला वाटतं मी दरवर्षी कार्यक्रमाला आलोय रे बाबा. हा बरोबर ना. आणि दरवर्षी आपले समाजातले विविध क्षेत्रातले चांगले काम करणारे लोक यांचा पागडी देऊन, पागडी म्हणजे एक सन्मान आहे, आणि पागडी देऊन त्याचा सन्मान करून त्याच्या कामाचं कौतुक करण्याचं, अभिनंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे समाजामध्ये अजून चांगलं काम करणारे लोक या ठिकाणी तयार होतात, त्यामुळे समाजाचा फायदा होतो. आज दुर्दैवाने एक 40 वर्षाचा तरुण त्याला हा पुरस्कार मिळाला, परंतु त्याला हृदयविकार, हार्ट अटॅकने त्याचं आपल्यामध्ये नाही आहे. तो हे दुःखद बाब आहे. मी त्याला श्रद्धांजली अर्पित करतो. खरं म्हणजे सुरेश गडा किती वर्षापासून हे काम करतोय, म्हणजे समाजसेवेमध्ये खूप वर्ष झाली, आणि 19 वर्षापासून कच्ची पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम करतो. आणि म्हणून शिवसेनेचा आनंद दिघे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून, शिष्य म्हणून सुरेश गडा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी एकच सांगतो, 40 साल से खड़ा, 40 साल से शिवसेना के साथ खड़ा, उसका नाम है सुरेश गडा. आणि काही ना काही कार्यक्रम त्याचे चालू असतात. वह्या वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सगळं काम सुरू असतं. आणि ही आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष ना, आपलं गुढीपाडव्यासारखं. आणि म्हणून कच्छ चं गुढीपाडवा म्हणजे आषाढी बीज हे नवीन वर्ष आहे. या नवीन वर्षासाठी आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. कच्ची नये वरेजी लक लक बधाई. आणि गेले अनेक वर्ष कच्छ समाजच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी ठाण्यामध्ये जे काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अनेक या मधले लोक मी पाहतो की आनंद दिघे साहेबांच्या सोबत त्यांनी काम केलं. आणि आनंद दिघे साहेबांचं एकच होतं की आपल्या शहरातले व्यापारी, आपल्या शहरातले जे काही व्यावसायिक आहेत त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये, हे दिघे साहेब नेहमी सांगायचे. आणि म्हणून कुठं काही झालं तरी सुद्धा ठाण्यामध्ये कभी आपको किसी बात की तकलीफ है. आणि आनंद दिघे साहेबांनी ही जी काय परंपरा सुरू केली ती आजही आज ठाण्यामध्ये सुरू आहे. ठाण्याचा विकास होतोय, ठाण्यामध्ये चांगले रस्ते होत आहेत, ठाण्यामध्ये मेट्रो येते आहे, इंटरनल मेट्रो येते आहे, ठाण्यामध्ये कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे. मध्ये मध्ये बड़े बड़े पिलर देख रहे हैं आप मुंबई से आने के टाइम, तो डबल डेकर रोड आहे. म्हणजे आता तुम्हाला ठाण्यातून जी अहमदाबादवरून ट्रॅफिक येते, घोडबंदरवरून ट्रॅफिक येते, ती डायरेक्ट कोस्टल रोडनी मुंबईकडे जाणार. त्यामुळे पूर्णपणे ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होणार. ठाण्यामध्ये मोठे रस्ते झाले आपण पाहतोय. आणि म्हणून ठाणेकरांना, आणि जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे महापालिकेवर भगवा फडकवलेला आहे तो कायम आपण तसाच फडकवत ठेवलेला. आणि म्हणून ठाणं बदलतंय. ठाण्यामध्ये अनेक सुखसोयी येत आहेत. ठाण्यामध्ये लोक विविध क्षेत्रात राहायला येत आहेत. कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, व्यापारी आहेत, बरेच लोक आहेत. मी देखील अनेक दुकानांची उद्घाटन करायला जातो. आणि एक दुकानाचं उद्घाटन झाल्यानंतर 2 वर्षांनी परत दुसऱ्या दुकानाचा तोच माणूस येतो उद्घाटन करा म्हणून सांगायला.
हे कधी होतं, जेव्हा ते शहरामध्ये व्यापारी सुरक्षित असेल, व्यापारी सुखी आनंदी असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. आणि म्हणून जिथं मोठी विकास गृहसंकुलं असतात, मोठ्या नागरी वसाहती येतात, तिथं बाजारपेठ पाहिजे, नाही तर बाजारपेठेशिवाय शोभा नाही आहे. आणि म्हणून तुम्ही या शहरामध्ये आपापल्या परीने योगदान देता. या शहराच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे, व्यापारी लोकांचं. आणि म्हणून तुमची सुरक्षितता, तुम्हाला ज्या काही सोयीसुविधा द्यायचं काम, या एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्हीच या ठाणेकरांनी या ठाण्यातल्या एकनाथ शिंदेला एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री पण बनवलं. आता मला मगाशी जाता जाता सांगत होते मनातली गोष्ट, मी काय बोलू इच्छित नाही, पण ती मनातली आहे त्यांची. तर या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आपलं जे काही नातं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का आमदार म्हणून नाही आहे, एक पारिवारिक नातं आहे, आपलं एक कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगू इच्छितो, इथे आपले नयन बेदाजी आहेत, दीपक बेदा आहेत, दीपक बेदाजी इथं आहेत, अनेक व्यापारी लोक इथं बसलेले आहेत, सुरेश आहे. आणि एक मंदिर आपण बनवलं आहे, त्रिमंदिर ना, त्रिमंदिर आपण बनवलं आपल्या साकेतमध्ये. तुम्ही गेले की नाही तिकडं? एकदम सुंदर मंदिर झालंय. आता एक कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्याचं काम आपण जलद गतीने सुरू करतोय ठाण्यामध्ये. एक आपलं महावीर हॉस्पिटल आहे. अनेक संस्था या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहेत. कोविडमध्ये देखील आपण पाहिलं की कोविडमध्ये देखील आपण कोविड सेंटर केलं, त्यावेळेस देखील जितोनी आणि आपण सगळ्यांनी मिळून एवढी मदत केली की महापालिकेचा एकही रुपया न घेता कोविड सेंटर उभं राहिलं. असे आपण सगळेजण एकमेकांना सहकार्य करतो आणि या ठाण्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इतर सगळ्या समाजाचे लोक राहत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही कच्ची पागडी जी आहे, या कच्ची पागडीमुळे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक आज अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी त्यांना मिळतोय. इथं आपला आमदार मोरजी काका पटेल आहे, इकडं कच्चेच आहे ना तू? कच्छ वागडचा पहिला आमदार शिवसेनेने बनवला आहे. आमच्या परिषदाही पण गुजरातचे आहेत, त्या देखील नगरसेविका आहेत. आणि त्यांचे पती प्रताप सरनाईक या राज्याचे परिवहन मंत्री आहेत. त्यामुळे मला कच्छची आठवण आली. जेव्हा महापौर इलेक्शन होता त्यावेळेस कच्छला आम्ही गेलो होतो, तेव्हा आपलं सरकार नव्हता, दुसरा सरकार होता. नाही, अरे गुवाहाटी तर आता झाले, त्याच्या आधी झाले. गुवाहाटीचं सरकारच पाडून टाकलं आपण. पण त्यावेळेस महापौरचं इलेक्शन होता आणि सगळे आपले नगरसेवक सुरेश साहेब कुठं न्यायचे सगळे सरकार मागं लागले, लवकर पकडा, एकनाथ शिंदेला पकडा, नगरसेवकांना पकडा. आम्ही कच्छमध्ये गेलो आणि सर्व नगरसेवकांना कच्छमध्ये ठेवले. सुरेश बरोबर आहे ना रे? कोडाईमध्ये. आणि तिकडे त्याला बरेच वर्ष झाले ना रे? हा, स्मिताताई इंदुलकर, बाळासाहेब होते त्यावेळेस. तिकडे एक इन्स्पेक्टर होता जाडेजा नावाचा, तो मला म्हणाला, इकडे चिंता मत करो इधर शिंदे साहब, यहाँ से एक भी कोई आदमी आपका बाहर जाएगा नहीं और बाहर से कोई अंदर आएगा नहीं. लेकिन मेरे को एक ही बात है, बाला साहब ठाकरे जी से मेरे को बात करा के दो.
बाळासाहेब होते तेव्हा. आणि मग मी त्या बाळासाहेबांशी त्याचं बोलणं करून दिलं. एवढा खुश झाला तो इन्स्पेक्टर. त्यांनी पूर्ण टोटल जेवढे दिवस आपले लोक होते त्यांनी ड्युटी तिथंच केली, दुसरीकडे गेलाच नाही. आणि त्यावेळेस मी बघितलं खूप प्रेम लोकांनी दिलं. आणि महापौर आपलं झाला ठाण्यामध्ये. अशी अनेक वेळा आपण म्हणून कच्छचं खास जे काही प्रेम आहे ते या ठिकाणी मी व्यक्त केलेलं आहे. आणि मनापासून सगळ्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं. आणि आपण सगळेच जण समाजसेवेमध्ये पुढे असता, आपापल्या परीने योगदान देत असता आणि लोकांना मदत करत असता, ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण या ठाण्यामध्ये काम करता. इकडे सर्वजण आहेत, आपले महापौर आहेत आणि आमचे सगळे तिकडं जित्तूबाई आहेत, ते तिकडे प्रेमजीबाई आहेत, रवी फाटक तर आहेतच, बाकी सगळे लोक आहेत, जित्तूबाई आहेत आणि ते आमदार आहेत, त्यांच्या बाजूला नरोत्तमभाई पटेल आणि हेमंत तुम्हाला माहित आहे, आणि हा आपला पवन कदम आहे. तर यांना कधी पण काही असलं तर सांगा तुम्ही काम. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आपलं एक कुटुंब आहे, परिवार आहे आणि आपण सगळेजण एका परिवारातले आहोत. तुम्हाला एवढंच सांगतो की आनंद दिघे साहेबांनी जे काय आम्हाला शिकवलेलं आहे की या ठाण्याचा विकास करायचा आहे. ठाणं आज बदलतंय, आपण पाहत आहे. ठाण्याचा विकास होतोय, ठाणं पुढे जात आहे, ठाण्यामध्ये सोयी सुविधा होत आहेत. आणि म्हणूनच आज आपण कॅडबरीचा रस्ता किती छोटा होता, किती मोठा केला. घोडबंदर रस्ता किती छोटा होता, किती मोठा झाला. आता कोस्टल रोड होतोय, नवीन नवीन प्रकल्प ठाण्यामध्ये येत आहेत. आणि म्हणून ठाणा विकसित होतोय. ठाण्याचं नाव खऱ्या अर्थाने आता लोक ठाण्यात ठाणं पसंत करू लागले, ठाण्यात यायला राहायला येऊ लागलेत. हे आपल्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून ठाण्यामध्ये जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी या ठिकाणी करतो. आणि कच्ची पागडी हा जो काय कार्यक्रम सुरेशबाईंनी या ठिकाणी केलेला आहे. सुरेशभाई गडा हा अनेक वर्ष सगळं काम विसरू शकतो, पण कच्ची पागडीचं आषाढी बीजचं काम विसरू शकत नाही. कारण यामध्ये अनेक लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची संधी अशा कार्यक्रमातून मिळत असते. आज आपण तुम्ही सगळे आपला आपला व्यवसाय व्यापार बाजूला ठेवून या सामाजिक कामासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला आभार आपले मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।